पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकूणच जे काही विरोधक आहेत त्यांची भाजप किंवा महायुती सरकारच्या विरोधात लढण्याची तयारी होती. इथं आमच्या काँग्रेस पक्षाचा आकडा हा सगळ्यात मोठा होता. काँग्रेस पक्षाने या जागेवर दावा केला होता. प्रांताध्यक्ष मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांशी सुद्धा या संदर्भात आमची चर्चा झाली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने पुण्याच्या जागेवर दावा केला आणि महाराष्ट्रातल्या 17 जागेमध्ये फक्त आम्हाला 2च जागा द्या, पुणे आणि साताऱ्याची, अशा प्रकारे मागणी केल्यामुळं काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मोठ्या मनाने या ठिकाणी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाला सोडली. त्यावेळेस सुद्धा आमचं या ठिकाणी आग्रही मत होतं की या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष यापेक्षा काँग्रेस पक्षाच्या मतदारांची संख्या याच्यामध्ये जास्त होती. पण दुर्दैवाने या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने याच्यामध्ये आग्रही भूमिका घेतली. तर काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाला सोडली. पण या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी हा धोका झालेला आहे. ही जागा ज्या ठिकाणी आम्ही लढून काँग्रेस भाजपच्या विरोधामध्ये लढते हा संदेश मतदारांना देणार होती. पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जागेचा फॉर्म भरला आणि आज तो अखेरीस माघारी सुद्धा घेतला. हा आमचा एक विश्वासघात आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा हा विश्वासघात झाला अशा प्रकारची या ठिकाणी आमची समजूत आहे. इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस आपल्या स्वबळावर लढण्याचा नारा निश्चित देईल. कारण अशा प्रकारे जर भाजपला किंवा महायुतीला या ठिकाणी कुठेतरी सरेंडर होण्याची नाही का त्यांच्यासमोर सरेंडर होण्याची भूमिका असेल तर मात्र या ठिकाणी मतदारांचा विश्वासघात होऊ नये या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किंवा शिवसेनेच्या उमेदवारांच्या पेक्षा काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढण्याची भूमिका घेईल. आजचा झालेला हा विश्वासघात हा निश्चित मतदारांचा आहे. आमच्यापेक्षा मतदारांमध्ये संतप्त भावना ही जास्त आहे. म्हणून ही आता जी काय पुणे शहरात झालेली जी भूमिका आहे किंवा ज्या काय घटनाक्रम आहे हा पक्षश्रेष्ठींसमोर निश्चित मांडला जाईल.